जय हरी विठ्ठल. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल झालेली आहे. 2 दिवस अहिल्यानगरमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे. आज निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा अहिल्यानगरमध्ये रंगणार आहे. 729वा समाधी सोहळा जो आहे तो आता अहिल्यानगरमध्ये थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे. तत्पूर्वी जे पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी रांग केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. भाविक असतील त्याचबरोबर वारकरी जे आहेत त्या सकाळपासूनच जे आहेत मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 729वा समाधी सोहळा जो आहे आता थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे. तत्पूर्वी नगरकर असतील त्याचबरोबर वारकरी आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर पालखीच्या दर्शनासाठी आणि निवृत्ती महाराजांच्या दर्शनाची सकाळची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्केटयार्डच्या परिसरामध्ये जे आहे पालखीचं आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 दिवस पालखीचा मुक्काम या ठिकाणी राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पालखी जी आहे ती 2 दिवस आता अहिल्यानगरमध्ये राहणार आहे. काय तुम्ही आता पालखीसोबत आहात, काय वाटतं? पालखी सोबत आहे आम्ही. असा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. स्वर्गाचे आम्हाला इच्छित देवा मूर्ती लोका व्हावा जन्म आम्हा. या मूर्ती लोकांमध्ये एवढा आनंद आहे, हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. आणि माऊली व पालखी बरोबर चाललेला त्यात काही कमी पडत नाही. तुम्हाला अन्न जेवण दवाखाना सर्व भरपूर मिळतं. आणि या देवाच्या काही कोणालाच काय कमी पडत नव्हतं. आपल्या भारतामध्ये दुष्काळ पडायला लागला होता आणि पालखी त्र्यंबकेश्वरून निघाली. त्र्यंबकेश्वरून निघाल्यानंतर सिन्नरला पालखी आलेलाच पाऊस सुरू झाला. शेतकऱ्याचा आनंद झाला. सर्वांच्या इरीला पाणी आलं, शेतीचे काम सुरू झाले. इकडे पंढरपूरला वारकरी निघाले एकदम आनंदामध्ये. तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही सिन्नरवरून दापूरवरून आलो. दत्तूर रामचंद्र आव्हाड खरेदी विक्री संघातले चेअरमन आहे आम्ही. आणि आमची जवळजवळ 15-16वी वारी. प्रथम आम्ही या वारीत आलो, नाही तर आम्ही आळंदी ते पंढरपूर आळंदी करीत होतो. पण आता वारीमध्ये आलेला आहात, कशा भावना आहेत? आता घरदार मागे सोडून आपण वारीमध्ये आहात, काय भावना आहेत? भावना अशीच आहे. आता दिवस कोणीकडे जातो तो कळत नाही. आज कोण वार आहे ते माहित नाही. आणि बोलता दिवस जातो. विठ्ठलाचा नामघोष करता निवृत्ती ज्ञानदेव सोपन काका मुक्ताबाई हे नाम घेता एकदम आनंद. आणि आज किती 7वा 8वा दिवस आहे हे सुद्धा माहित नाही. एकदम आनंदी आज निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. कशा भावना आहेत? एकदम उत्सव आहे ना. आम्हाला असं वाटतं कीर्तन कधी चालू होते. आम्ही कीर्तनात काही जाऊन बसतोय आणि एकदम आनंद विठ्ठलाकडे काय मागणार आहात? विठ्ठलाला मागणार आहे समधी जनता सुखी असू द्या, पाणी पाऊस होऊ द्या. आणि आपल्या महाराष्ट्र भारतावर काही संकट नाही आलं पाहिजे. एवढे शेतकरी असतील, सर्व मंडळी असतील, यांना आनंद आणतो. आणि तुकाराम मुंडे साहेब त्यांनी एवढं भारी काम केले. आणि त्यांना विठ्ठलाची पूजा देवा. त्यांना विठ्ठलाची पूजा तुकाराम मुंडेंनी जो कारवाई चालू केलेला आहे त्यावर तुम्ही शेतकरी म्हणून काय वाटतं? अहो, तुकाराम मुंडे साहेब आज तुकाराम महाराजच आहे. जेवढे शेतकरी असतील किंवा आपला समाज असतील, तुकाराम मुंडे साहेब आणि यांना पूजा देवा. मुख्यमंत्रीची पूजा करते त्यांच्या बरोबर तुकाराम साहेबांना सुद्धा घ्यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे वारकऱ्यांची. नक्की जे आहे आता कुठेतरी तुकाराम मुंडेंच्या कारवाई असतील ते आता वारकरी संप्रदायामध्ये देखील पाहायला मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी आता संजीवन समाधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.